असं मध्ये भंग करू नकोस. अरे भार मध्ये गेली तुझी तपश्चर्या. शेखर, कुणाशी कसं बोलावं कळत नाही का तुला? आबा, प्रथम मला कळू दे, याला कोणी बोलावलं इथे? ते तुला काय कळलं? ते तुला नंतर मी सगळं सांगेन. नंतर सांगेन. आत्ताच कळायला हवं मला. बालका, धीर तो गंभीर. धीर धर बालका, धीर धर. उदाळेपणा बरा नव्हे. हे फकीर, मी कोणासाठी थांबत नाही. मी फक्त दारूसाठी थांबतो. बम बम भोलेनाथ. हे काय ऐकतोय मी? बालका, म्हणजे तू नशापान करतोस? छे 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 छे. केवढा मोठा अनर्थ. त्या दानवाची मस्ती या मानवाला का चढावी बरं? छी 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 छी. या पृथ्वीचा विनाश अटळ आहे, हे अटळ. बालका, तुला माहित आहे का, नशापान आणि वैश्यगमन हे संसारातील मायाजाळ आहे आणि त्यात जो सापडला ना त्याची सुटका नाही. तुला कोणी सांगितलं रे मला नरकात जायचं आहे म्हणून? आणि हे बसावड्या, तुझी ही पोपटपंची बंद कर. मला पुन्हा ऐकू नकोस. मी दारू पितो तर तुझ्या बापाचं काय कमी होतं रे? पाप करतोस, महाराजांचा पाप करतोस. अपमान, घोर अपमान. महाराजांचा पाप करतोस. त्या अपमानाची शिक्षा तुला भोगावीच लागेल बालका. अपमान. मला क्षमा करा. त्याच्या वतीनं मी अपमान, पुन्हा अपमान. पोराची चूक बापाने पदरात घ्यावी. अपमानाचा अपमान. भगवान भोलेनाथ, भगवान भोलेनाथ, भगवान भोलेनाथ, भगवान भोलेनाथ. धंदा चांगला आहे. मांत्रिकांचे कपडे घालायचे, कपाळी भस्म घासायचं आणि बम बम भोलेनाथ म्हटलं की अशा आबासाहेबांसारख्या माणसांना फसवायला मोकळी. अरे यांना दोष देऊन तरी काय उपयोग? आम्हीच मूर्ख. विश्वास आमचा फार या लोकांवर. मग आमच्या श्रद्धेचा फायदा घेऊन लुटतात आम्हाला. दुसरं का, आता सुद्धा 400-500 घेऊन गेला असता. वहिनी, वहिनी, वहिनी. सर काय झालं? असायला काय आलं? या हसण्यासारखं काय? मग या रडण्यासारखं तरी काय? त्याची बोलून काहीच अर्थ नाही. एकदम बरोबर आहे. फक्त वहिनी बरोबर बोलण्यात अर्थ उरलाय हे माहिती आहे मला. तुला म्हणायचं काय? हेच की आजकाल वहिनी बरोबर चांगल्याच गप्पा गोष्टी रंगू लागल्यात तुझ्या. काय? अरे म्हणताना म्हणायचं फक्त वहिनी आणि बस